सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज, त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे. महापौर आणि उपमहापौर दोन्हीची उमेदवाराची नावं सांगा. प्रियदर्शन बाळासाहेब साठे दोन्हीकडे तशी काँग्रेसचं सहकार्य आम्ही बापू संख्याबळचं कसं गणित आहे तुमच्याकडे? संख्याबळचं गणित कसं? फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय, तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय की प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्यकर्ता आहे, त्याला महापौर पदाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतो. एमआयएमला काही विनंती केली की त्यांनी स्वतंत्र फॉर्म एमआयएमशी काय बोलणं झालंच नाही का? अभिषेक बंद करून चालू करा ना, मूड झाला तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झालेले आपल्याला बघायला मिळते. 87 जागा येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो. याच्यामध्येच त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे की 87 जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतका स्पष्ट बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही. लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे. लोकशाही आहे का नाही इलेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली, कुणाच्याही अजून मला वाटतंय उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही. त्याचं कारण काय हे लक्षात आलं पाहिजे आपण.